बोडके सवाल महाराष्ट्र टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत। आपण पाहतात सवाल महाराष्ट्राचा, तुमचा आमचा सर्वसामान्य जनतेचा सवाल महाराष्ट्राचा। सुरुवात करूया आजच्या ताज्या घडामोडींनी। तसं पाहिलं तर या ठरावाच्या संदर्भात सुद्धा ज्या पद्धतीनं अपेक्षित असणारा विरोध हा झालाच पाहिजे आणि तो झाला। त्याच्यामध्ये स्पष्ट महापौरमध्ये लिहिलेलं आहे 11 नंबर 1 मध्ये पहिला प्रश्न असा आहे की ज्यावेळेस 17 तारीखला 16 तारीखला निकाल लागल्यानंतर विषय पत्रिका संघरत्ना खिलारे मॅडमची आम्ही पेपरमध्ये वाचली। तसं पाहिलं तर ती 6 विषयाची ती ही होती। पहिल्यांदाच इतिहासात आम्ही पाहिलं की ते एकाच सभेमध्ये सगळे सभागृह नेता, कॅन्टीनचे समितीचे सदस्य सगळे एकाच याच्यामध्ये विरोधी पक्ष नेता सगळं नंतर तुम्ही ते माघारी घेतलं। मला वाटतं तुम्हाला चांगला अनुभवी माणसाचा सल्ला भेटला असेल। परंतु त्या खोलात न जाता महापौर महोदया ज्या पद्धतीनं 2005च्या निवडणुकांमध्ये आम्ही महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये उभं राहिलेलो असताना आमचे नेते तत्कालीन पालकमंत्री आदरणीय गणेश नाईक साहेब यांच्या सभा व्हायच्या। सभेमध्ये त्यावेळेस विरोधी पक्षातले बरेचसे सदस्य आमच्याबरोबर होते। आदरणीय नाईक साहेबांचं भाषण त्यावेळेस असायचं, येणाऱ्या 20 वर्षामध्ये नवी महानगरपालिकेच्या या प्रवेशांमध्ये किंवा नागरिकांमध्ये मी कोणताही टॅक्स कर यामध्ये मग जल कर असेल किंवा बाकीचे जे कर असतील ते वाढवून देणार नाही। सूरज पाटलांनी त्यांनी सांगितलं की बोले तसं चालेल त्याची वंदावी पावले। आणि मी आदरणीय नाईक साहेबांचं अभिनंदन करत याच्यामध्ये बरे निवासी आदिवासी औद्योगिक करामध्ये पर्सेंटेजमध्ये मागे पुढे काय झालं असेल किंवा कोणावरती 2% कर जास्त असेल किंवा 1% कर असेल किंवा 4% कमी झाला असेल वाढला असेल तो भाग सभागृहाचा आहे, महानगरपालिकेचा आहे। परंतु हे जे करत असताना नवी मुंबई शहरावरती आपलं जे कृपाक्षेत्र आहे 1995 सालापासून आदरणीय गणेश नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली या शहराने एक हाती सत्ता या ठिकाणी नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली दिलेली आहे। नवी मुंबईची जनता काही अडचण नाही, सुटणे अशी जनता आहे। महापौर महोदया मी सभागृहाचे निदर्शनास आणू शकतो आणू इच्छितो की याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे की प्रकरण 11 मध्ये विहित केलेल्या मर्यादेस व शर्ती साधीन राहून फेब्रुवारी महिन्याच्या 20 तारखेला किंवा त्यापूर्वी निश्चित केले पाहिजेत अशी तरतूद आहे। आज 20 तारीख आहे, आज आयुक्त महोदय बाजूला बसलेले आहेत। आपल्या 20 तारखेच्या आतमध्ये निश्चित स्वरूपामध्ये कर प्रणाली फायनल होऊन या ठिकाणी दाखल केली पाहिजे ही प्रमुख भूमिका आहे। या ठिकाणी स्थायी समिती अस्तित्वात नाही, स्थायी समितीचे सदस्य अस्तित्वात नाही। जयला पाटील यांच्या माध्यमातून त्या पहिल्यांदाच निवडून आलेले आहेत, सुशिक्षित आहेत, सुटणे आहेत। त्यांना त्या ठिकाणी 9 फेब्रुवारीचं जरी एका दिवशी त्या ठिकाणी तारीख जरी पडलेली असत परंतु त्याच्यामध्ये त्या ठरावामध्ये तो सार आहे ठरावाचा नवी मुंबईच्या जनतेच्या दृष्टिकोनातून तो सार याच्यामध्ये या ठिकाणी आपल्याला दिसतोय। आज त्याच्यामध्ये अनेक उदाहरणं देता येतील परंतु सभागृहाचा मी वेळ घेणार नाही। परंतु हा जो निवासी असत अनिवासी असत औद्योगिक असत याचं जे करपात्र मूल्य आहे त्याची जी पर्सेंटेजवारी आहे ती अतिशय रास्त आहे असं मी या सभागृहाच्या वतीने ठामपणे सांगू इच्छितो। आणि म्हणून महापौर महोदया या ठिकाणी या ठरावाच्या बाजूने बोलत असताना नवी मुंबईच्या जनतेचा देखील विचार करून आपण येणाऱ्या 20 वर्षामध्ये देखील कोणताही कर वाढवणार नाही अशा पद्धतीची भूमिका आदरणीय नाईक साहेबांनी घेतलेली आहे। ती अतिशय चांगली आणि स्तुत्य अशी भूमिका आहे। मी या सभागृहाच्या वतीनं त्यांचं अभिनंदन करत आणि या ठरावाला पाठिंबा देतो। संपूर्ण महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सवाल महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल आयकॉन आमच्या रोजच्या अपडेट्स पाहण्यासाठी। धन्यवाद।